सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूया. ओम नमोची आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. काल बाबा मुक्तानंदांनी आपणाला पक्का केलं आहे की आपण कोण आहोत. आपण आहोत सिद्ध परंपरेचे विद्यार्थी आणि सिद्ध लोकाचे रहिवासी आहोत. सिद्ध परंपरेचे विद्यार्थी आहोत. आपले जे सद्गुरू आहेत ते सिद्ध लोकनिवासी आहेत आणि आपली संपूर्ण गुरुपरंपरा ही सिद्ध लोकवासी आहे. आपल्याला जो मार्ग दिलेला आहे तो सिद्ध मार्ग आहे. कारण त्या मार्गाने चाललं असता जे अनुसंधान आपल्याला दिलेलं आहे करायला ते जर आपण केलं तर आपण याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा पाहणार असतो, जो बाबा मुक्तानंदांनी पाहिला. आणि त्यामुळेच त्यांना प्रत्यक्ष अनुभवलं की आपण कुठले रहिवासी आहोत. हे त्यांनी सांगितलं की सिद्ध लोकाचे रहिवासी आहे. आणि हा सिद्ध लोक कसा आहे तर हा चंद्रलोक, सूर्यलोक, तंद्रालोक, देवतालोक, सर्व लोकांहून हा श्रेष्ठ असा लोक आहे. हे त्यांनी सांगितलं आहे की हा सर्व लोकांहून श्रेष्ठ असा लोक आहे. आता आपल्याला माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की जे आपण साधन करतो आणि साधन करत असताना आपण आपलं साधन तर इतकं मंदगतीने चालू आहे की या महान विभूतींच्या मानाने आपण आपले प्रयत्न अक्षरशः कसपटा समान आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. तर असे जरी असले तरी आपण ह्याच मार्गातले विद्यार्थी आहोत हे आपल्याला बाबा मुक्तानंद सांगतात. आणि आपल्या सर्वांमध्ये ती क्षमता आहे की आपण त्यांच्यासारखे पूर्ण अनुभूती घेऊ शकतो. तर आता इथे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की जर साधन मध्येच हे झालं तर मग आपणाला जे चांगल्या कुळामध्ये जन्म आहे किंवा इथे त्यांनी देवता लोकामध्ये पण सांगितलेलं आहे आणि तिथे काही वर्ष राहून पूर्ण आणि मग नंतर आपण पुढे परत प्रगती साधू शकतो हे एक सांगितलं. आणि ज्याचा मार्ग जो सातत्याने ह्याच मार्गावर आहे तो साधक बाकी मग मोक्षाचा अधिकारी होतो. अर्थात हे सिद्ध लोकाचा अधिकारी तो होतो. आता इथे हेच आपल्या संतांचं महात्म्य आहे की आपल्याला संत हे स्वर्गाचं मोहसुद्धा संतांच्या समोर हे तुच्छ आहे हे सांगतात. हे महत्त्वाची गोष्ट आहे. जर आता मी आता ब्रह्मकुमारीचा पण अभ्यास केला आहे किंवा तिथे पण फॉलोअर आहे किंवा अनेक गोष्टी शिकायला मला मिळाल्या तिथूनही. तर परंतु तिथे जर आपण म्हणजे खूप चांगल्या आहेत काही गोष्टींमध्ये, काही आपल्याला लक्षात येत नाहीत की खरंच तसं आहे का. पण ज्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत त्या सोडून द्याव्या. वेळ काळ त्याच्यानुसार होईल. कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात नकारात्मक भाष्य करणं इतके मोठे आपण अधिकारी नाही आहे. त्यामुळे जे आपल्याला समजतंय, जे सहज शक्य होत आहे आणि पूर्णतः पटलेलं आहे ते आपण स्वीकारावं, पुढे चालावं. जे नाही लक्षात आलं आत्ता याचा अर्थ असा नाही की ते नकारात्मक असेल किंवा तसं होणार नाही. आपली अजून पोच नसेल म्हणून आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी समजत नाहीत त्या सोडाव्यात आणि पुढे चालाव्यात. वेळ काळेनुसार आपल्याला त्या लक्षात येतील. तर तिथे एक सांगितलेलं आहे की स्वर्गलोक म्हणजे सतयुग, त्रेतायुग अशा पद्धतीने जर आता पुरुषार्थ केला तर आपण तिथले अधिकारी होतो. तर ही सत्य गोष्ट ही आहे. परंतु आपल्या संतांनी आपल्याला महत्त्व सांगितलं की त्याही पुढचा लोक आहे ते म्हणजे सिद्ध लोक, सिद्ध होणं, परिपूर्ण होणं. कारण जरी आपण देवता लोकात जरी आलो तरीसुद्धा त्या गती पुन्हा ते भोग संपणार आहेत. पुन्हा परत आपण साधारण भोग घेणार आहोत. पुन्हा आपण दानवही म्हणजे होणार आहोत. तर या रीतीने म्हणजे कुठलंही इथे परमनंट नाही आहे. सर्व काही क्षणभंगूर आहे. सर्व बदलणारं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळेच आता बाबा मुक्तानंदांनी जे दुजोरा दिला आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला मांडलेली आहे त्यातनं स्पष्ट होत आहे की हा एक सिद्ध लोक हा सर्वश्रेष्ठ लोक आहे. आणि तिथे पूर्णतः आनंदाचा सागर आहे, साधनेचा सागर आहे.
सर्व तिथे ह्या विश्वाची निर्मिती झाली, जो मानव लोक निर्माण झाला, तर ते सप्तर्षीपासून आणि आदिनाथ त्या गुरुपरंपरेपासून तेव्हापासून ते आत्तापर्यंत जेवढे काही सद्गुरू तत्व झाले सर्व ते तिथले रहिवासी आहेत आणि हे सर्व आपल्याला मदत करत असतात, हे आपल्याला काल सांगितलेलं आहे. आणि काल महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण आपला समय वाचवण्यासाठी आपली संगत चांगली असणं आवश्यक आहे. जे गोंदवलेकर महाराज पण वारंवार आपल्याला सांगतात की संगत आपली महत्त्वाची आहे, सत्संगती महत्त्वाची आहे. तरी त्या संदर्भात पण त्यांनी इशारे केले आणि आपल्याला काल हे पण सांगितलं की सिद्ध लोकातले अनेक महान विभूती हे आपणाला मदत करत असतात. त्यांच्या दृष्टीने भेद नसतो की हा माझा शिष्य नाही आहे तर किंवा हा दुसऱ्यांचा शिष्य आहे, तर नाही, आपण जेव्हा जो अभ्यास करू, जे आपण ज्यांना आठवू, तर तिथून आपल्याला ती मदत ही मिळणारच आहे. तर ह्या म्हणजे आपल्याला असतं की हे माझे सद्गुरू, हे दुसरे सद्गुरू असं आहे, परंतु त्या सद्गुरूंना हे नसतं की त्यांना फक्त एकच आहे, हा साधन करतोय ना, तर हा सर्वांचा शिष्य आहे. हेही आपल्याला सांगितलं की जे सर्व महान विभूती आहेत त्या सर्व महान विभूती आपल्या पाठीशी असतात, त्या आपल्याला मदत करत असतात, वेळोवेळी ते आपलं मार्गदर्शन करत असतात. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर आज आपण पुढचं वाचन करूयात. सिद्ध विद्यार्थ्यांची जगत क्रीडा हे आजच्या प्रकरणाचं नाव आहे. सिद्ध विद्यार्थ्यांची जगत क्रीडा. बाबा मुक्तानंद म्हणतात, प्रिय सिद्ध विद्यार्थी जन हो, चितीच्या विलासा व्यतिरिक्त या जगात दुसरे काहीही नाही हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे. स्वतःमध्येच संवित विलासरूप क्रीडा करणारी चितीच जगद्रूप बनली आहे. त्यामुळे जगात दृष्टीस पडणाऱ्या असंख्य रूपांमध्ये तीच स्फुरत असते. चिदेव भगवती स्वतंत्र रूपा तदनंत जगदात्मना स्फुरती. ध्यानयोगाच्या प्रभावाने सिद्ध विद्यार्थ्याला जेव्हा चितीचे अशा प्रकारे ज्ञान होते तेव्हा आत बाहेर सर्वत्र यावन मात्र जगत चितीचाच विलास आहे हे त्याला समजून येते. मग प्रत्येक कार्यात आणि क्रियेत त्याला परमानंद प्राप्त होतो आणि प्रत्येक कर्मात त्याला चितीस्फुरणच दिसू लागते. कारण सिद्ध विद्यार्थी ज्ञानाद्वारा चिती विकासाचेच वारंवार परिशीलन करीत असतो. जगातल्या सर्व क्रिया हा चितीचाच उन्मेष असल्यामुळे चितीरूपच आहेत याचे तो सतत अनुसंधान ठेवीत असतो. सर्व काही पारमेश्वरी चिती आहे अशी जाणीव एकदा पक्की झाली की भोजन, रसपान, उल्हास विलास वगैरे लौकिक व्यवहारांत प्राप्त होणारी अंतरतृप्ती देखील चिती भगवतीचाच स्फुरद्रूप परमानंद आहे हे जाणून तो स्वतः परमानंदमय होतो. इतकेच नव्हे तर चितीच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या मनोवृत्तीमुळे आपल्या आश्रमोचित विषयांच्या उपभोगामुळे मिळणारा आनंद देखील चितीस्फुरणरूप आनंदाहून भिन्न नाही असे ज्ञान त्याला प्राप्त होते. विषय उपभोगामुळे तो जसा तृप्त आणि आनंदित होतो त्याचप्रमाणे निर्विषय होऊनही चितीचा आनंदसुद्धा तो तशाच प्रकारे भोगत असतो. अशा प्रकारचा संसारयोगी संसाराच्या साऱ्या क्रियांमध्ये चिती क्रिया दृष्टीस पडल्यामुळे त्या क्रियांमध्ये स्फुरणारा उन्मेष हे चितीचे स्फुरण आहे असे समजून मनात पूर्ण तृप्त होऊन जातो. ही तृप्तीची स्थिती आपल्या भावना बलाने वाढवीत राहिल्याने दिवसेंदिवस विकल्प वृत्ती क्षीण होऊन जाते. अंतर्यामी परमानंद स्वरूप प्रकाश पसरत जातो. आता इथं त्यांनी दिलेलं आहे की प्रत्येक क्रिया, प्रत्येक निर्मिती जी आहे ती भगवत शक्तीतून, तीच चित शक्ती, कुंडलिनी शक्ती
ह्यातून झालेली आहे आणि निर्मिती झाली आहे तर ती प्रत्येक आकार त्यातूनच निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक कणामध्ये जे काही कार्य घडतं ते त्या शक्तीमुळेच घडतं, ज्ञानामुळे घडतं. तर हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे आपल्या संतांची दृष्टीवृत्ती कायम असते की त्यांच्या समोर कोणी चांगलं कर्म केलं काय, कोणी त्यांना कुठलं खराब कर्म जरी केलं काय किंवा कुठलाही कर्म असो, तर म्हणजे सत्कर्म असो किंवा एखादं कर्म हीन दर्जाचं असो, परंतु ते करण्यासाठीची जे शक्ती आहे ती कुंडलिनी शक्तीच आहे. आता त्या व्यक्तीच्या मनाने, बुद्धीने ती शक्ती अयोग्य ठिकाणी वापरली ही गोष्ट वेगळी. तो म्हणजे ती शक्ती त्याने अयोग्य बोलण्यासाठी वापरली असेल, अयोग्य काम करण्यासाठी वापरली असेल, तर ही गोष्ट निराळी आहे. परंतु त्या शक्तीमुळेच काम होतं. त्यामुळे आपले संत जे आहेत ते जे या जगताकडे बघतात किंवा हे ज्ञानी व्यक्ती आहे किंवा ज्यांना बोध झालेला आहे, ते या जगताकडे बघत असताना पूर्णतः प्रत्येकाच्या अंतरी असलेली भगवत शक्ती आणि कुंडलिनी शक्ती ते कार्य करत आहे ह्या दृष्टीने पाहते. आणि त्यामुळे त्यांना सगळं कळत असतं, परंतु त्यांची दृष्टीवृत्ती ते खराब करू देत नाहीत. अंतरी ते म्हणजे एखादी गोष्ट, घटना त्यांना दिसते, आता समोर कोण शिव्या देत आहे, परंतु ते शिवी त्यांच्या आतमध्ये नाही घेत ते, तर त्यांच्या त्या समोर व्यक्तीच्या आतून जे कार्य घडतंय, ते जे शब्द पण निर्माण होत आहेत, तर ते शब्द ज्या शक्तीमुळे निर्माण होत आहेत त्या शक्तीकडेच त्यांचं लक्ष असतं. त्यांना जाणवतं हे विचित्र चाललंय, परंतु आपलं मन दुष्ट करून देत नाहीत ते. तर त्यांचं लक्ष, त्यांचं अनुसंधान, त्यांचं पूर्णतः चित्त त्या अंतरीच्या शक्तीकडेच असतं आणि त्यामुळे त्या कुठलाही शब्द, कुठलाही कर्म त्यांना असंतुलित करू शकत नाहीत, ते विचलित होऊ शकत नाहीत. हे इथे त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळेच बाबा मुक्तानंदांनी पण आपल्याला जो काम इंद्रियाची जी भावना सांगितली, तर ती भावनासुद्धा त्यांनी हेच सांगितलं की त्या भावनेकडे सुद्धा आपण साधकांनी कुठल्या दृष्टीने बघायचं आहे, तर ती कुंडलिनी शक्ती आहे ह्या दृष्टीने बघायचं. आपण त्याला भले त्या कुंडलिनी शक्तीचा तो कारण जेव्हा हे कुंडलिनीचं जागरण होतं किंवा ती शक्ती वाढते, ती शक्तीची गती म्हणजे एरवी ती सुप्तावस्थेत आहे आणि साधनेच्या किंवा आपल्या काही चांगल्या विचारांच्या माध्यमातून चिंतन, मनन चिंतन, ध्यान, धारणा ह्या चांगलं आचरण ह्या माध्यमातून तिचं चैतन्य वाढू लागतं आणि त्यावेळेला काही विकार, वासना जागृत होऊ शकतात, कारण त्या इंद्रियात ते वाढतंय, ते स्थान ते आहे. त्यामुळे मूलाधाराचं जे स्थान आहे तर तिथे ही पूर्ण जननेंद्रिय आहेत, तर तिथे ते बल शक्ती वाढू शकते. परंतु तिथे आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे की जरी तिथे काही बल शक्ती जाणवत असेल तरी ती कुंडलिनी शक्तीची आहे. त्यामुळे तिला त्या दृष्टीने पाहून त्या भावनांना किंवा जे काही हे होत असेल तर तिथे वाहत न जाता ती शक्तीचं जागरण आहे ह्या दृष्टीने आपण पाहून आपण त्या शक्तीला ऊर्ध्वगती दिली पाहिजे. तर ह्या पद्धतीने आहेत. आणि तसंच प्रत्येक जे काही बघतोय, कोणतीही क्रिया ऐकतोय, आपली स्वतःची क्रिया किंवा इतरांची क्रिया, तिथे सुद्धा हे भान असणं आवश्यक आहे. तर जाऊन आपल्या अंतरी ती शक्ती चांगल्या रीतीने विकसित होऊ शकते. पुढे सांगतात, आता हा एक विज्ञान भैरव ह्या ग्रंथातील श्लोक आहे. जगदीपान कृतोल्लासर सानंद विजृंभणात भावयेत भरितावस्थां महानंदामयो भवेत. गीतादि विषयास्वाद समसौख्यिकतात्मन योगिनस् तन्मयत्वेन मनोरूढे तदात्मता यत्र यत्र मनुस्तुष्टिर्मण तवेच धारयेत तत्र तत्र परानंद स्वरूपम संग्रकाशते.
सलग शब्द आहेत, एक एक शब्द पूर्ण मोठा आहे, असं आहे, पूर्ण एक एक वाक्यच आहे, असं मध्ये हेच नाही आहे. कसं रचलं असेल आणि कसं काय. भारत भारत आहे. तर आता हे अर्थात वास्तविक चराचराला व्यापून राहिलेल्या परमेश्वराला न ओळखणे हेच दुःख आहे. वास्तविक चराचराला व्यापून राहिलेल्या परमेश्वराला न ओळखणे हेच दुःख आहे. त्या परमेश्वराच्या स्वरूपाची जाणीव झाली की सुखच आहे. प्रियसिद्ध विद्यार्थ्या, तू चिन्मात्र सर्व व्यापक आणि परिपूर्ण आहेस. तू चिन्मात्र सर्व व्यापक आणि परिपूर्ण आहेस. तुझ्याहून विश्व कधीही भिन्न नसते. कशाचा त्याग करायला निघाला आहेस? काय मिळवण्यासाठी एवढा पळत सुटला आहेस? संसारात तुझ्या व्यतिरिक्त दुसरे काही नाही. साऱ्या विश्वाला तूच व्यापून राहिला आहेस. तूच सिद्ध अक्षय तत्व आहेस. तुझ्यात आणि जगात भेदही नाही आणि द्वैतही नाही. तूच अद्वैत रूपाने साऱ्या विश्वात भरून राहिला आहेस. तूच प्रशांत अव्यय निर्मल चित्प्रकाश कुंडलिनी आहेस. तुझ्यात अज्ञान कधी निर्माण झालेच नाही आणि कधी होणारही नाही. तूच संविद विलास आहेस. तू राजस नाहीस आणि तामसीही नाहीस. तुझ्यात कोणत्याही तत्वाचा प्रभावच पडलेला नाही. तू निर्गुण, सगुण, निरामय, एकरस, शुद्ध चिद्विलास आहेस. सुवर्णापासून बनवलेले कटक, कंकण, नुपूर, रुचक आदी अलंकार जसे सुवर्णच असतात, तद्वत परशिवशक्तीच्या विकासापासून निर्माण झालेले हे जग कार्यकारण रूपाने चितीशिवाय अन्य काही नाही. इथे पुन्हा सांगतायत ह्या श्लोकाचा की सर्व काही चितशक्ती आहे, तू तेच आहेस. आपण त्याचं विस्मरण झालंय, त्याच्यामुळे आपल्याला देह वाटतो, मन वाटतं. मग मन दुःखी झालं तर आपण पण वाटतो, अरे मी किती म्हणजे मी इतका निर्मल नाही आहे किंवा असं सगळं होत आहे. पण खरं तर स्वरूप आपल्या सगळ्यांचंच परमशुद्ध, परम ज्ञानस्वरूप, परम आनंद स्वरूप, शांती स्वरूप असंच आहे. तर तेच इथे सांगतायत. आता पुढे बाबा मुक्तानंद म्हणतात, प्रिय सिद्ध विद्यार्थ्या, जिथे जिथे तुला जे जे दृष्टीस पडते तो सारा तुझाच प्रकाश आहे. तुझ्याहून काहीही भिन्न नाही. तूच सर्वात व्याप्त आहेस. मी इथे आहे आणि तिथे नाही अशी भिन्नता मनातही आणू नकोस. मी सर्वत्र आहे, सर्वांचा आत्मा आहे असे निरंतर ध्यान करीत राहा. तुझ्याशिवाय या संसारात दुसरे कशाचेच अस्तित्व नाही. स्वशक्ती प्रचयोस्य विश्वम असे शिवसूत्र म्हणते. ही विश्व नावाची भ्रांती तुझ्यात केवळ मलदोषामुळे निर्माण झाली आहे. चिती भगवतीची उपासना कर, मग मल अमल झाला की हे विश्वच चिती विश्रांती स्थान बनेल. हे चिन्मात्र आहे, तू चिन्मात्र आहेस. तू एक शुद्ध तत्व आहेस. हे सारे दृश्य जगत तुझेच स्फुरण आहे. का उगीच व्यर्थ हाय हाय करतोस? चराचरात चिती परिपूर्ण भरली आहे. सर्वप्रथम तूच एकमात्र सत्य होतास. आताही तू आहेस आणि पुढेही तूच राहणार आहेस. तुला आवागमन कुठले असणार? जिथे बंधच नाही तिथे मोक्ष कुठला? अरे सर्व काही चितीचेच कर्तृत्व आहे. मग तुला भोक्तृत्व राहिलेच कुठे? सर्वत्र तूच परिपूर्ण आहेस. तूच नित्यानंद तत्व आहेस. स्वतःच्या वृत्तीला संकल्प विकल्पांच्या क्षोभात फसू देऊ नकोस. संकल्प आणि विकल्प हे देखील चितीचे स्फुरण आहे असे समजून त्यांना चितीमध्येच समाविष्ट करून टाक. अल्पत्व भासते तरी अल्पत्वातच पूर्णत्व भरले आहे हे ध्यानात ठेव. तुझ्या वासनेला चितीमय बनवून टाक. वासना रहित होऊन जीवन कंठीत जा. तुझे हृदयस्थ ध्येयच सर्वत्र पसरले आहे अशी दृष्टी ठेव. त्याला सर्व व्यापक करून टाक. जिथे दुसरा कोणीही नाही तिथे कशाचे ध्यान? सर्वत्र आपलेच वैभव पसरले आहे ही जाणीव ठेवून मन शांतीने भरून टाक. जन्मभर अनंत शास्त्रांचे मनन केलेस, रात्रंदिवस पटशास्त्रे शिकवित राहिलास, उपदेशही देत राहिलास, तरी जोपर्यंत तू चितीमध्ये समाविष्ट होऊन जात नाहीस तोपर्यंत तू निर्भय होणार नाहीस. मी माझे हा भेद जेव्हा तू ध्यानाग्नीत जाळून टाकशील तेव्हा तुला अक्षय परमानंद प्राप्त होईल. कितीही कर्मकांड करीत राहा, कितीही भोग भोगीत राहा किंवा लाख वेळा समाधी मागून समाधी लावित राहा,
जोपर्यंत आपण चितीहून भिन्न आहोत अशी तुझी भावना आहे तोपर्यंत तुझे बंधन कधीच तुटणार नाही. जेव्हा चितीत मिसळून चितीरूप होशील तेव्हा तुला अक्षय नित्यानंद प्राप्त होईल. मला हे करायचे आहे किंवा करायचे नाही, मी इतके केले, आता इतके करायचे बाकी आहे, या साऱ्या द्वंद्वांतून मुक्त हो. धर्मांधतेचा त्याग कर, कामाचा त्याग कर, मोक्षाची आकांक्षाही सोडून दे. तू निरपेक्षपणे चिती विश्रांतीमध्ये प्रविष्ट होऊन जा, तेव्हाच तुला स्वतंत्र शांती आणि अक्षय सुख प्राप्त होईल. त्यागी मनुष्य विषयांचा त्याग करतो, पण विषयांचा द्वेष मात्र सोडत नाही. भोगी मनुष्य विषयांवर आसक्त होऊन त्यांच्या मोहात सापडतो. प्रिय सिद्ध विद्यार्थ्या, तू विषयाची आसक्ती आणि द्वेष दोन्ही सोडून दे, तू मुक्तानंद बनू शकशील. द्वंद्व संसर्गातून मुक्त होशील, तुला अक्षय शांती प्राप्त होईल. इथे ते सांगतात सर्व काही चितशक्ती आहे. त्यामुळे इथे महत्त्वाचं सांगतात की आपण एखादा म्हणतो, एखाद्या गोष्टीला आपण नावं ठेवतो किंवा हे कमी प्रतीचं आहे आणि हे चांगलं आहे असं जे म्हणतो, तर ह्या द्वंद्वामध्ये पण नाही जायचं. ज्याला कळतंय की प्रत्येक गोष्ट ही शक्तीची आहे, प्रत्येक गोष्ट ही शक्तीमुळे होत आहे, तर तो व्यक्ती ह्या द्वंद्वात पाप पुण्य, योग्य अयोग्य, चूक बरोबर, श्रेष्ठ कनिष्ठ ह्याच्या पलीकडे जातो तो व्यक्ती. किंवा हे पूर्ण झालं आहे, हे अपूर्ण राहिलेलं आहे, किंवा हे इतकंच झालं आहे, इतकं करायचं होतं, ह्या सगळ्याच्या तो पलीकडे असतो. ह्या सगळ्याच्या तो पलीकडे असतो कारण तो त्याच्या मूळ स्वरूपाला त्याने जाणलेलं असतं. तो त्याच्या मूळ स्वरूपातच जगत असतो आणि त्याचं मूळ स्वरूप जे आहे ते पूर्ण आहे. ही चितशक्ती आहे, ही पूर्ण आहे, परमशुद्ध, परमशांत, परमज्ञानी आणि सर्व शक्तिमान आणि सर्व ज्ञान तिच्या ठायी असलेली अशी ती आहे. त्यामुळे ती मुक्त आहे, म्हणजे तिला कुठलं बंधन असायची गरजच नाही. आपणच आपल्या अनेक बंधनात टाकलेलं आहे तिला. तर ह्या पद्धतीने इथे दिलंय की कधी कधी इथे छान दिलंय त्यांनी की आपण एखादी गोष्ट असते की आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीचा तिरस्कार म्हणजे विषय हा विषय नको, पण त्या विषयाविषयी द्वेष असतो. तर द्वेषही असता कामा नये आणि आसक्तीही असता कामा नये. संतुलन पाहिजे, मध्य अवस्था आहे. कारण हे जे सर्व जगत निर्माण झालेलं आहे, ह्या सर्व जगतामध्ये प्रत्येक गोष्ट जी निर्माण झाली आहे, ज्याला आपण सत्व रज तम हे तिन्ही गुण आहेत आणि ह्या तिन्ही गुणांच्या आधारे वेगवेगळे विकार निर्माण होतात. त्याच्यामध्ये सकारात्मक विकार पण आहेत काही आणि काही नकारात्मक विकार जसे षड्रिपू आहेत तेही आहेत. पण ह्या दोन्हीची आवश्यकता आहे. जर मला थोडंसं क्रोध करता नाही आला, बिलकुलच नाही आला, तर आपण चांगली कामं पण करू शकणार नाही किंवा करून घेऊ शकणार नाही. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता, पण इथे कुठलंही तुच्छ किंवा इथे कुठलंही श्रेष्ठ हा भेदच नाही आहे. तर सर्व संतुलन असणं आवश्यक आहे. आपण म्हणू मी बिलकुलच काहीच क्रोध नाही करणार, मला कुठलीच वासना नाही पाहिजे, कुठलाच, तर जगण्याची इच्छा असणं ही पण वासनाच आहे. ती आहे म्हणून आपण जगतोय किंवा आपण काही ज्ञान. त्यामुळे काही गोष्टी ठराविक इथे महत्त्व आहे की संतुलन, ह्याला महत्त्व आहे. तर ते आवश्यक आहे. आणि जेव्हा संतुलन ढासळतं तेव्हा मग ते तिथे ते विकारांमध्ये मग जातं. मग तिथे अगदी सत्वचं पण संतुलन, म्हणजे सत्वातून पण आपण असंतुलित होऊ शकतो हे आहे. तर त्यामुळे नकारात्मक विकारातून होतोच आणि सकारात्मक विकारातून पण होऊ शकतो. तर संतुलन असणं. जर आपण आसक्त झालो की आसक्त होत असो चांगल्या गुणांच्या ठिकाणी, पण प्रचंडच आसक्त, खूप आसक्त आणि होत असू, तर ते सुद्धा नाही. समदृष्टी असणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीच्या प्रती द्वेष किंवा आसक्ती ह्या दोन्ही गोष्टींपासून आपण स्वतःला वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे विषय आपण सोडले असतील, समजा आपण विषयांचा त्याग केलेला आहे, पण विषयांच्या प्रती द्वेष मनात असता कामा नये. तर समदृष्टी पाहिजे. तर इथे पुढे सांगतायत,
त्याग ग्रहणाची भावना आहे तोपर्यंत तुला संसार आहे. त्याग आणि ग्रहणाची भावना आहे तोपर्यंत तुला संसार आहे. म्हणूनच आपले सर्व संत ह्या संसारात राहिले, त्यांना मुलं बाळं झाली, सर्व त्यांनी व्यवहार केले, कामधंदा सर्व काही केलं, तरीसुद्धा त्यांनी सर्व अनुभूती घेतल्या. कारण ते त्याग आणि ग्रहण ह्या भावनेच्या पलीकडे होते आणि समतोल मनस्थितीत त्यांनी सर्व काही क्रिया केल्या. तर इथे सांगतात की त्याग ग्रहणाची भावना आहे तोपर्यंत तुला संसार आहे. जो त्याग ग्रहणाची स्मृती देखील विसरून जातो तो संसार पार करून जातो. ग्रहणांचा त्यागही करू नको आणि त्यांचे ग्रहणही करू नको. स्वस्वरूपात रममान होऊन जा. संसाराला इथे सांगतात की एखादी गोष्ट त्याग करणं किंवा स्वीकारणं ह्या दोन्हीच्या पलीकडे जा. तुझ्या स्वस्वरूपात राहा, मग तुझ्याकडून जे घडेल ते घडेल. तुझं प्रत्येक वेळेला अनुसंधान स्वस्वरूपात असणं गरजेचं आहे. समजा आपण त्याग केला आणि आपलं अनुसंधान स्वस्वरूपात नाही आहे तरी उपयोग नाही, परंतु आपण एखादी गोष्ट उपभोग घेतोय पण आपला आतमध्ये भाव आहे, आतमध्ये आपण सत्यस्वरूपाची जाणीव आहे आणि त्याचं अनुसंधान ठेवतोय, तर तो भोगसुद्धा श्रेष्ठ होऊन जातो आणि त्यागसुद्धा कनिष्ठ होईल. जर माझं स्वस्वरूपाचं अनुसंधान नसेल तर त्या त्यागालाही काही अर्थ नाही आहे. तर इथे ते सांगतायत, काय सांगतायत ते, की त्याग ग्रहणाची भावना आहे तोपर्यंत तुला संसार आहे. जो त्याग ग्रहणाची स्मृती देखील विसरून जातो तो संसार पार करून जातो. त्याग आणि ग्रहणांचा त्यागही करू नकोस, म्हणजे त्यागाचा त्यागही करू नकोस किंवा ग्रहण नाही करणार ह्याचाही त्याग करू नकोस आणि त्यांचे ग्रहणही करू नकोस. तू त्यागही करू नको, ग्रहणही करू नको. तू काय कर, स्वस्वरूपात रममाण होऊन जा. संसाराला चित्शक्ती विलास समजून अक्षय शांती प्राप्त करून घे. स्वस्वरूपात स्थित होऊन मग जी कर्तव्य कर्म आली ती तू कर. थोडक्यात हा अर्थ आहे. ऐकताना, पाहताना, स्पर्श करताना, सुगंध घेत असताना, खाताना, पिताना, जागृत असताना किंवा निद्राधीन असताना देखील जो सदा चितीबुद्धी ठेवतो, म्हणजे जो सदा स्वस्वरूपात असतो, त्याचे मन कधीही खिन्न होत नाही. असा सिद्ध विद्यार्थी सदा जीवनमुक्त असतो. जो प्राज्ञ पुरुष आकाशाप्रमाणे सदा निर्लेप राहतो आणि मनात कधीही विक्षेप येऊ देत नाही, त्याचे ध्यान पूर्ण झाले आहे असे समजावे. जो प्राज्ञ पुरुष आकाशाप्रमाणे सदा निर्लेप राहतो आणि मनात कधीही विक्षेप येऊ देत नाही, त्याचे ध्यान पूर्ण सिद्ध झाले आहे असे समजावे. कारण मग तो चिती भगवतीहून वेगळा राहिलेला नाही. असा सिद्ध विद्यार्थी महाभाग्यवान असतो, जो संसारात झोपी जातो आणि आत्मध्यानात सदैव जागृत राहतो. तो नित्य परमानंद भोगत असतो. अशा रीतीने नित्यानंदमय बनलेला सिद्ध विद्यार्थी पूर्णत्वाला पोचलेला असतो. तो महान बनतो जो स्वतःमध्ये स्वतःला जाणून स्वतःतच मग्न राहतो. जो आपल्यातच तृप्ती प्राप्त करून घेऊन आपण आपल्याशीच एकरूप होऊन जातो. त्याला लोकवस्तीचाही कंटाळा येत नाही किंवा अरण्यातही रुची वाटत नाही. असा सिद्ध विद्यार्थी महापुण्यतीर्थ समजावा. इथे देतात खूप ही उच्च अवस्था आहे, खूप मोठी अवस्था आहे. हळूहळू करत ती प्राप्त होऊ शकते. तर मोठी अवस्था आहे ही पूर्णतः, की कुठल्याही क्षणी त्याचं अनुसंधान त्याचं हे सुटत नाही. तो स्वस्वरूपात आहे. सर्व काही त्याग करत असताना पण, ग्रहण करत असताना पण त्याचं अनुसंधान कायम आहे. तर इथे सांगतायत. आणि त्यामुळे त्याला असं नाही वाटत की मी 4 जणांमध्ये नको किंवा फक्त अरण्यातच जायला पाहिजे. म्हणून आपले संत म्हणतात हे पण आहे ना, की ठेविले जैसे काय ते आहे, जसं ठेवलंय तसं छान राहा. आता ते मला ब्लँक झाली मी. जसं ठेवलेलं आहे आपल्याला त्यात आपण संतुलनात राहता येणं, ही ती अवस्था आहे. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ अनेक जण तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे. तर ही गोष्ट आहे. अनेक जण याचा उलटा अर्थ घेतात, म्हणजे काही कामधंदा वगैरे करू नये का? नाही, तसं करायचं आहे सर्व काही, पण त्यातनं जे प्राप्त झालेलं आहे त्या ठेविले जैसे आनंद. काय दादा, परत एकदा हे करा.
तैसेची राहावे समाधान. हां, तर अनंताने त्या म्हणजे आपलं कर्मच ते ठेवत असतो, परंतु ते कर्माचा जो नियम आहे तो तर वैश्विक आहे, तो भगवंताने निर्माण केलेला आहे. त्यामुळे तो जो काही आपल्या कर्माचा प्रसाद आहे, जो काही मिळालेला आहे, तर त्याच्यामध्ये समाधान मानून मग आहे तिथे, मग ते स्थान असो जे काही असेल तसं ते राहणं आवश्यक आहे. हेच इथे थोडक्यात सूत्र आपल्याला बाबा मुक्तानंद सांगत आहेत. ही अवस्था खूप मोठी आहे. द्वंद्वातून मुक्त झाल्यानंतरची अवस्था आहे. हे सारे जग भ्रम मात्र आहे. फक्त परमार्थ दृष्ट्याच ते चितिविलास आहे. नित्य शाश्वत शिवतत्वच या साऱ्या विश्वात स्फुरण पावत असते. सर्व काही श्वेत रक्त श्वेत कृष्ण नीलांनी परिपूर्ण अशी चिन्मय चितप्रभा आहे, असे ज्या सिद्ध विद्यार्थ्याला ज्ञान झाले असेल तो चितीचेच पूर्णरूप असतो. त्याने सारा अभ्यास पूर्ण केलेला असतो. त्याला भेद त्यागरूप वैराग्य प्राप्त झालेले असते. त्याचे श्रवण मनन निदिध्यासन पूर्ण झालेले असते. त्याने चिदंबेला आपल्या हृदयात धारण केलेले असते. ब्रह्मात्म प्रत्यक्ष आहे, अभिन्न आहे, हे ज्ञान ज्या ज्ञानी मनुष्याला झाले असेल तो सिद्ध विद्यार्थी समजावा. तो धन्य पुरुष जगन्मान्य असतो. अनेक रूपांनी भासणाऱ्या आपल्या आत्म्याची त्याला ओळख पटलेली असते. देहादी गोष्टींकडे त्याची दृष्टी जातच नाही. सारा चितशक्ती विलास समजूनच तो वागत असतो. त्याला ज्ञानयुक्त नित्यमुक्त ब्रह्मानंद प्राप्त होतो. असा सिद्ध विद्यार्थी जीवनमुक्त असतो. त्याचे माता पिता धन्य होत. बायको मुलांविषयी त्याला ममत्व नसते तरी तो परिवारातच राहतो. निंदा आणि स्तुती या दोन्हीचे त्याच्या घरी सारखेच स्वागत होते. संसारात भोग प्राप्त झाला तर तो भोगतो, पण विषयासक्त होत नाही. ज्याचे मन वासनारहित आणि दृष्टी चितिमय झाली आहे तो जीवनमुक्त समजावा. त्याला हे विश्वरूपाने भासतच नाही. हा केवळ चितशक्ती विलास आहे एवढीच त्याला जाणीव असते. शत्रू असो की मित्र असो, सर्वांतर्यामी त्याला चितिप्रकाशच दृष्टीस पडतो. जो साऱ्या विश्वाची भक्ती करतो, सारे विश्व ज्याला परमेश्वराचे रूपच भासते, असा पुरुष संसारात राहूनही जीवनमुक्त असतो. जो साऱ्या विश्वाची भक्ती करतो, सारे विश्व ज्याला परमेश्वराचे रूपच भासते, असा पुरुष संसारात राहूनही जीवनमुक्त असतो. सर्वांमध्ये राहून देखील जो कुणाचाही संग करीत नाही, चितीच्या रंगात इतका रंगून जातो की त्याच्यावर इतर कोणताही रंग चढत नाही. जो आपल्यातच मस्त, आपण आपल्यावरच अनुरक्त आणि आपण आपल्यातच संतुष्ट राहतो, तो सदा जीवनमुक्त असतो. जगातला सारा व्यवहार जो यथार्थ करतो, बाह्यतः भ्रमिष्ठासारखा दिसला तरी जो अंतर्यामी परमशांत असतो, ज्याला आसक्तीची आसक्ती नसते की द्वेषावरही द्वेष नसतो, सर्व गुणातीत राहून जो साऱ्यांवर प्रेम करतो, तो सहज जीवनमुक्त असतो. जीवनमुक्त होण्यासाठीची सगळी लिस्ट आहे ही. आपल्याला जर जीवनमुक्त व्हायचं आहे म्हणजे आपण जगत असतानाच तो आनंद, ती मुक्त अवस्था आपल्याला अनुभवायची असेल तर आपल्याला हे सर्व बांधवलं पाहिजे अंतरी. राग द्वेष म्हणजे द्वंद्व, जिथे जिथे द्वंद्व येत आहे तिथे तिथे आपल्याला संतुलन बघता यायला पाहिजे. आणि त्यासाठी स्वस्वरूपात आपण आपलं ध्यान असेल, म्हणजे मी कोण आहे किंवा समोरचं कोण आहे, समोरच्याकडे किंवा जी काही क्रिया घडते, मानवाकडून घडत असेल किंवा सृष्टीत घडत असेल, ती पूर्णतः त्या शक्तीनेच होते आहे हे जर आपण ठेवलं तर मग ती क्रिया पाप पुण्य चूक वाईट बरोबर ह्याच्या पलीकडे होऊन जाईल. तर ह्या पद्धतीने इथे सांगतायत. आणि मग तो मुक्त, जीवनमुक्त अवस्था, त्याला काही बाधू नाही शकत आहे, ही गोष्ट आहे. जगातला सारा व्यवहार जो यथार्थ करतो, बाह्यतः भ्रमिष्ठासारखा दिसला तरी तो अंतर्यामी परमशांत असतो, ज्याला आसक्तीची आसक्ती नसते की द्वेषाबद्दलही द्वेष नसतो, सर्व गुणातीत राहून जो साऱ्यांवर प्रेम करतो,
तो सहज जीवनमुक्त असतो. तो कधी दुःखाला घाबरत नाही आणि सुखाची कधी अपेक्षाही करीत नाही. तो कधी सन्मार्ग सोडत नाही आणि कुमार्गाला कधी जात नाही. ज्याचे अंतःकरण सदा चितीस पूर्ण असते, तो धीर, गंभीर, शुद्ध, विरक्त असतो. असा दयाप्रेमानुग्रहयुक्त सिद्ध विद्यार्थी संसारात राहूनही मुक्तच असतो. त्याला मरणाचे भय वाटत नाही की जीवनाविषयी आसक्ती वाटत नाही. जीवन मरण ही दोन्ही त्याच्या हिशेबी चितिविलासच आहेत. त्याला चितिशक्तीचे पूर्ण ज्ञान असते. त्याला श्री गुरुदेवांची पूर्ण कृपा प्राप्त होते. असा ज्ञानी पुरुष जगात जीवनमुक्त म्हणून ओळखला जातो. त्याच्या हिशेबी न माया न काया. त्याच्या दृष्टीने हे विश्व म्हणजे शिवाची वाटिका आहे. जो शिव आहे तोच जीवा आहे, तो जगद्रूप झाला आहे, हे ज्ञान त्याला झालेले असते. अशा ज्ञानयुक्त सिद्ध विद्यार्थ्याला चिती भगवतीमध्ये पूर्ण विश्रांती प्राप्त होते. जन्माला येऊन जे करायचे ते त्याने केलेले असते. आता त्याला काही कर्तव्य बाकी राहत नाही. जे प्राप्त करायचे ते त्याने प्राप्त करून घेतलेले असते. शिवाय स्वतःखेरीज त्याला अन्य कशाचीही प्राप्ती करून घ्यावयाची नसते. ज्याचे ज्ञान प्राप्त करायचे होते तो परमात्मा आपणच आहोत हे जाणून त्याने आपण आपल्यातच शिवाची प्राप्ती करून घेतलेली असते. तोच वैकुंठ, तोच कैलास, तोच बद्री, काशी, सारी तीर्थे त्याच्यापाशीच असतात. तर अशा रीतीने इथे त्यांनी सांगितलेलं आहे. हे प्रकरण पूर्ण होत आहे की ह्यामध्ये पूर्णतः वारंवार ते सांगतायत की चित्शक्ती, कुंडलिनी शक्ती तिच्या अनुसंधानात असणं गरजेचं आहे. आणि कारण हे विश्व भगवंताची जी शक्ती आहे, शिवशक्ती, त्यातनं निर्माण झालं आहे. त्यामुळे विश्वातली प्रत्येक क्रिया त्या शक्तीतनंच होते. हे सतत स्मरण आपण ठेवलं तर द्वंद्वापासून मुक्त होऊ शकतो. आणि मग एखादा विषय सोडणं किंवा असलाच पाहिजे ह्या गोष्टीच्या वर असेल. कारण आपण किती म्हटलं एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा तरीसुद्धा तो त्याग जोपर्यंत त्या गोष्टीचा हिशोब पूर्ण होत नाही तोपर्यंत होऊ नाही शकत. कारण आपण अनंत जन्मामध्ये अनंत कर्म करून आलेलो आहे. त्यामुळे कितीही विचार केला की नाही मला हे नाही करायचं आहे, तर जोपर्यंत त्या कर्माची शक्ती पूर्ण होत नाही, महाराज नेहमी सांगतात की तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टी ह्यासाठी प्रारब्ध जे आहे ते जोपर्यंत ते पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत सतत कुठल्या तरी गोष्टीत आपण असणार, कुठल्या तरी गोष्टीला सोडलेलं असणार. पण ह्या म्हणजे आणि ते पूर्ण झाल्यानंतरच आपण एक पातळी गाठू शकतो. परंतु ते पूर्ण जी कर्माची शक्ती आहे आणि जिथे जिथे जे जे अपूर्ण राहिलेलं आहे, मग प्रारब्ध कर्मातलं, संचित कर्मातलं किंवा वर्तमान कर्मातलं ते पूर्णत्व होत असताना आपणाला सतत एखाद्या गोष्टीत गुंतावं लागेल, एखादी सोडावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. कारण ते पूर्णत्वासाठी या सगळ्या क्रिया आपल्याकडून होणार आहेत. त्यामुळे कितीही म्हटलं नाही मी हे नाही करणार, नाही मी याचा रागच येतोय, याचा हे नको आहे किंवा हे हवं आहे, तर जोपर्यंत ते पूर्ण व्हायचंय तोपर्यंत ती ऊर्जा ते करून घेणार आहे. त्यामुळे जे काही आहे तिथे आपण संतुलन राहून ते पूर्ण करून शांतपणे पूर्ण करून हे थँक्यू करणं गरजेचं आहे. जे पण काही असो, चांगलं जरी झालं, कुठली गोष्ट, कुठलीही घटना असो, पण प्रत्येक ठिकाणी ती कृतज्ञता. कारण तो कर्माची गती पूर्ण होते आणि माझं जे ताट आहे ते माझं पूर्ण होतं आहे खाऊन. ती महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्यामुळे कुठल्याही द्वंद्वात न अडकता जे आपल्याला जीवन मिळालं आहे, जसं मिळालं आहे तिथे आपलं ध्यान पूर्णतः त्या शक्तीकडे असणं, आंतरिक असणं आणि जितकं होईल तितकं संतुलनात असणं. कारण प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे, बदलणारीच आहे आणि त्यामुळे अनित्य आहे. आणि त्यामुळे आपण संतुलनात राहणं आणि पुढे चालणं हे महत्त्वाचं आहे. कोणालाही दोषारोप न देता, ना स्वतःला ना दुसऱ्यांना. कारण पूर्णत्व होण्यासाठी सगळ्या प्रकारच्या क्रिया ह्या घडणार आहेत आपल्याकडून आणि दुसऱ्यांकडून.
त्यामुळे त्या पूर्णत्वासाठी आहे एवढंच आपण लक्षात ठेवून पुढे मार्गक्रमण करायचं आहे. कारण आणि असे काही कालावधी लागणार आहेत, नाहीतर अडकू. हे माझ्याकडून चुकीचं झालं, हे माझ्याकडून छान झालं म्हटलं तरी अडकलो, चुकीचं झालं म्हटलं तरी अडकलो. ठीक आहे, हे झालं आहे ना, ह्यातनं मी शिकते काय, छान झालं आहे तर त्यातनं मी शिकते काय, हे महत्त्वाचं आहे. तर असं आपण पुढे जाऊ.